लाखो रुपये खर्चून महिनाभरापूर्वीच वडिलांना घरी आणलेलं, अंथरुणाला खिळलेले घरची परिस्थिती बेताची म्हणून मुलाला आश्रमशाळेत घातले। मंगळवारचा दिवस जणू घातवार म्हणून उगवला आणि अनुराग या कोवळ्या शाळकरी बालकाच्या बसवेश्वर तांड्याजवळ कोळी वस्ती शेजारी धावत्या स्कूल बसमधून पडून चाक अंगावर गेलं। या दुर्घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला। डोक्याची कवटी फुटून मेंदू अस्ताव्यस्त आणि रक्ताच्या चिळकांड्यानं रस्ता माखल्याचं हृदयद्रावक दृश्य मंगळवारी दुपारी 11:15च्या सुमारास पाहायला मिळालं। सकाळी स्कूल बसनं गेला आणि सायंकाळी शववाहिकेतून प्रेत बघण्याची वेळ राठोड कुटुंबियांवर आली। अनुराग राठोड असं 13 वर्षीय मृत मुलाचं नाव आहे। या प्रकरणी चालक दिलीप माळकर आणि क्लीनर अनिल पवार यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे। बसवेश्वर तांड्यावर तिप्पण्णा राठोड हे कुटुंब अनेक वर्षापासून वास्तव्याला असल्याचं सांगण्यात येत आहे। महिन्याभरापूर्वीच अनुरागचे वडील आजारी असल्यानं दवाखान्यात उपचार घेत होते। घरी अनुरागची आई, वडील, आजी, भाऊ, दिव्यांग बहीण असं कुटुंब आहे। बेताची परिस्थिती असतानाही गुजराण करत होते। मुलगा शिकावा म्हणून त्याला कवठे येथील श्री संत गाडगेबाबा माध्यमिक आश्रमशाळेत टाकले। दररोज शाळेची स्कूल बसनं ने-आण करायची। नेहमीप्रमाणे अनुराग मंगळवारी सकाळी शाळेत स्कूल बसमधून गेला। जणू आजचा दिवस त्याच्या आयुष्यातील अखेरचा दिवस असल्याचा मागमूसही त्याला नसावा। तो कोळी वस्ती नजीक अचानक बसच्या उघड्या दरवाजातून खाली पडला आणि त्याच्या पाठीमागच्या चाकाखाली येऊन जीव गेला। अचानक घडलेल्या या प्रकारानंतर नातलगांना खबर मिळताच तांड्यावरील अनुरागच्या नातलगांचा शोक अनावर झाला। धाय मोकलून हंबरडा फोडला। झाल्या प्रकाराबद्दल संशय व्यक्त करून संबंधितांवर कारवाई केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला। पोलिसांनी घटनेच्या 4 तासानंतर चालक दिलीप माळकर, क्लीनर अनिल पवार यांना ताब्यात घेतलं। त्यानंतर अनुरागचा मृतदेह कुटुंबांनी ताब्यात घेतला। दरम्यान संबंधित स्कूल बसबद्दल आरटीओ प्रशासनाकडून झालेल्या चौकशीत सदर बस कागदपत्रे जून-जुलै 2025 पर्यंत अपडेट असून चालकाकडेही लायसन्स असल्याचं सांगण्यात आलंय। पोलीस तपासात बसमधील सुविधांबद्दलही अधिक माहिती तपासात पुढे येईल असं सांगण्यात आलंय।